ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात जास्त खिंडार ते काँग्रेसच्या व्होट बँकला पाडलं होतं. त्यामुळे आता जर काँग्रेसला जर कमबॅक करायचं असेल दिल्लीमध्ये तर हेही गरजेचं आहे की त्यांनी आपलं अस्तित्व टिकवून धरण्यासाठी वेगळं लढणं गरजेचं होतं. मला चावके सरांकडे जायचं पण त्याआधी मृणालिनी मॅम तुमची एक छोटीशी कॉमेंट. मला चावकेंनाच या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे. आत्ता सागरजी जे म्हणाले ते अतिशय महत्त्वाचं आहे. चावकेजी, इथे जे काय कळतंय त्यात असं लक्षात येत आहे की काही काही ठिकाणी, इनफॅक्ट बऱ्याच ठिकाणी काँग्रेस क्रमांक 2 वर आहे आणि आप क्रमांक 3 वर फेकलं गेलं आहे. हे खरंच खरं आहे का? दिल्ली काय सांगते? नाही, मी तसं बघितलेलं नाही आहे अजून, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची जी मतांची टक्केवारी आहे ती जवळपास 50% आहे. त्यातलं काँग्रेसचा वाटा 6.5% आणि आम आदमी पार्टीचा 42-43 असा तो फ्लक्च्युएट होतो आहे. आणि दुसरीकडे 48% वर भारतीय जनता पक्ष गेलेला आहे. म्हणजे जे काही स्पॉयलरची भूमिका बजावलेली आहे या निवडणुकीत ती काँग्रेसनं बजावलेली आहे. आणि काँग्रेसची टक्केवारी जितकी वाढेल, म्हणजे 10% पर्यंत जर काँग्रेसनं मतं मिळवली तर त्याचा मोठा फटका आम आदमी पार्टीला बसणार आहे, यात शंकाच नाही. आणि त्याचाच फायदा आता सध्याच्या घडीला जे काही ट्रेंड्स अवेलेबल आहेत त्याच्यावर असं दिसतं की त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळतो आहे. आणि भारतीय जनता पक्षाची ती अपेक्षाही होती की काँग्रेसनं 8-10% पर्यंत जी मागच्या वेळी 4.5% मतं होती ती 10% पर्यंत न्यावी पुढं. आणि त्या दृष्टीनं त्यांनी फोकस्ड मॅनरनं काँग्रेसनं पण काही मतदारसंघांमध्ये आपलं लक्ष केंद्रित केलं होतं आणि प्रचार केला होता. तर त्याचा कुठेतरी परिणाम होताना दिसतो आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांचं अलायन्स जसं लोकसभेत झालं होतं, लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीमध्ये, तसं होण्याची सुतराम शक्यता नव्हती. कारण 2015 मध्ये आम आदमी पार्टीनं 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या आणि 2020 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला किती, म्हणजे 10-15 जागा सोडणं म्हणजे तो पराभवाची एक कबुली अप्रत्यक्षपणे देणं असाच त्याचा हे झाला असता, परसेप्शन झालं असतं. त्यामुळं काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची युती होणं जो अशक्यच होतं. म्हणजे ती कुठल्याही परिस्थितीत आम आदमी पार्टीला फायद्याची ठरणार नव्हती. एक गोष्ट त्यात होऊ शकली असती की आम आदमी पार्टी आणि काँग्रेसनं जर सामंजस्यानं म्हणजे मैत्रीपूर्ण लढत जर केली असती तर कदाचित परिणाम वेगळे दिसले असते. पण या इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्ष, अजय माकन आणि राहुल गांधी हे सगळे भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून खेळताना दिसली. हे चित्र निराशाजनक आहे. मला मृणाली मॅम, बी टीम म्हणून खेळताना दिसल्याचं म्हणतात चावके सर, आणि थेट दिल्लीतनं अशा पद्धतीचं स्टेटमेंट येत आहे. कारण बी टीम म्हणून जर खेळताना पाहत असेल तर हा फरक स्पष्ट होताना पाहायला मिळतो, कारण मग आकडे समोर येतात. तसेच ही अतिशय महत्त्वाची कमेंट आहे की खरोखर जर काँग्रेसचे नीती ठरवणारे नेते भारतीय जनता पक्षाची बी टीम होणार असतील तर या पक्षांनी चिंतन खूप मोठ्या प्रमाणात करायलाच हवं आहे. शिवाय भारताच्या लोकशाहीसमोर विरोधी पक्षांचा पर्यायच राहणार नाही. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही जनतेसमोर जात असता तेव्हा तुम्हाला तुमचं घर आधी सुधरवावं लागतं. त्यामुळे वोटर्स लिस्ट असतील, त्याबद्दलचे आक्षेप असतील, त्याची उत्तरं असतील, परस्पर संबंध असतील, तुमच्या तंबूत शिरलेले उंट असतील, या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. मला अजून एका वेगळ्या मुद्द्यावर निलेशजींना प्रश्न विचारायचा आहे. एवढं मोठं मॉडेल तयार केलं होतं, खूप चांगलं मॉडेल होतं. झोपड्यांना पाणी, मुलांना शिक्षण, गरिबीतल्या मुलांना कॉन्व्हेंट्स, भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई, हे सगळं पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे 10 वर्षात का कोसळलं? काय वाटतं आपल्याला?